तर 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी प्रत्येक मतदान केंद्रावरती मॉक पोल केलं जात आहे। ईव्हीएम अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची चाचणी याद्वारे केली जात आहे। मॉक पोल मध्ये प्रत्येक उमेदवाराला 2 वेळेला मतदान करून तो मतदान त्याच्याच नावाने नोंदवलं जात आहे की नाही हे तपासलं जात असतं। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। निवडणुकीमध्ये मतदान सर्वात महत्त्वाचं असते आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी आहे त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। मात्र ही ईव्हीएम जी आहे ती योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही याची वारंवार तपासणी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते। मतदान केंद्रावरील जे काही अधिकारी असतात त्यांच्याकडून घेतली जाते आणि जेव्हा 7 वाजता मतदान सुरू होते त्याच्या पूर्वी सुद्धा ईव्हीएम योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही त्याची चाचणी जी आहे ती केली जाते आणि त्याला मॉक पोल असं म्हटलं जातं। ही जी मॉक पोलची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला 2 वेळेला मतदान केलं जातं। आता जर नागपूरमध्ये 27 उमेदवार आहे तर प्रत्येक उमेदवाराला 2 वेळेला मतदान करून पाहिलं जाते की ज्या उमेदवाराला मतदान केलं जात आहे मॉक पोलमध्ये त्याच उमेदवाराच्या नावाने त्याची नोंद ईव्हीएम मध्ये होत आहे की नाही। त्यामुळे नागपूरमध्ये सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की कर्मचारी जे आहेत ते मॉक पोलची जी प्रक्रिया आहे ती पार पाडत आहे। एकानंतर एक 27 उमेदवारांना जे आहेत ते मतदान करून या मशीनवर दाखवलं जात आहे आणि समोर जे कर्मचारी आहेत ते चेक करत आहे की त्याच नावाने त्याची नोंद होत आहे की नाही। जेव्हा 27×2 म्हणजे 54 वेळेला मतदानाची प्रक्रिया या मॉक पोलमध्ये पार पडून जाईल त्याच्यानंतर मताची मोजणी केली जाईल आणि त्याच्यातून हे सिद्ध होईल की ही ईव्हीएम जी आहे ती योग्य पद्धतीने काम करत आहे। त्याच्यानंतर त्याची नोंद या ठिकाणी एका विशिष्ट प्रपत्रामध्ये प्रोफॉर्मामध्ये केले जाईल आणि त्याच्यानंतर बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। त्यामुळे ईव्हीएम योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही, मतदारांनी दिलेला मत जो आहे तो योग्य पद्धतीने नोंदवला जात आहे की नाही याची अचूक आणि चोख जबाबदारी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून आणि निवडणुकीच्या कामामध्ये लागलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून बजावली जात आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास मतदारांनी ठेवू नये आणि घराबाहेर पडून आज मतदान करावं, जास्तीत जास्त मतदान करावं, कारण ईव्हीएमच्या या प्रक्रियेमध्ये त्यांनी नोंदवलेला जो मतदान आहे तो अचूक उमेदवाराला अचूकपणे जाईल याच पद्धतीची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती निवडणूक आयोगाने केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।